महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन चालू आहे। या अधिवेशनामध्ये MBBS, BAMS, BHMS वर बरीचशी चर्चा त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। जे विद्यार्थी नीट UG 2026 ची तयारी करत आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन पूर्वी झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा विषय विधानसभेमध्ये लक्षवेधी चर्चेमध्ये चर्चेला गेलेला आहे। BHMS डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस मिळावी का याविषयी ही चर्चा होती। त्याचबरोबर जिपमर पॉंडिचेरीनी जे काही BAMS आणि MBBS या दोन्हींना एकत्रित करून जो काही इंटिग्रेटेड कोर्स करण्याचा जो काही मानस मागच्या काही दिवसांमध्ये बोलून दाखवलेला होता त्याचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये आलेला आहे। या संपूर्ण घटनांचा थेट विद्यार्थ्यांच्या भविष्यावर त्या ठिकाणी परिणाम होणार आहे। नेमके काय चर्चा आहे, काय मुद्दे आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील, तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल। नीट UG 2026चा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते ॲडमिशनपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स आपण आपल्या या यूट्यूब चॅनलमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल त्या ठिकाणी जॉईन करू शकता। मूळ मुद्दा हा आहे की भाजपचे जे काही आमदार आहेत डॉक्टर तुषार राठोड यांनी विधानसभेमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी चर्चेला घेतलेला आहे। सध्याच्या घडीला जे काही BHMS डॉक्टर आहेत त्यांना 1 वर्षाचा फार्माकॉलॉजीचा CCMP कोर्स केल्यानंतर मेडिकल काउन्सिल, महाराष्ट्राचं जे काही मेडिकल काउन्सिल आहे त्याच्याकडे रजिस्टर्ड करून ॲलोपॅथीची काही प्रमाणात प्रॅक्टिस करण्याची मुभा देण्याच्या प्रक्रियेला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि त्याचं स्वतंत्र पोर्टल त्या ठिकाणी तयार करून विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत आहे। तब्बल महाराष्ट्र राज्यातून 8000 विद्यार्थ्यांनी हा कोर्स केल्यानंतर आता रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। 2000+ विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुद्धा झालेलं आहे। या विद्यार्थ्यांना काही आजारांवर ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परमिशन त्या ठिकाणी मिळणार आहे। यालाच विरोध करत आमदार जे आहेत तुषार राठोड यांनी या गोष्टीला विरोध त्या ठिकाणी दर्शवलेला आहे। त्यांचा नेमका विरोध काय आहे आणि या विरोधाला उत्तर देताना महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय राज्यमंत्री जे काय आहे माधुरीताई मिसाळ यांनी काय उत्तर दिलेलं आहे याविषयी सुद्धा डिटेल जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर BAMS आणि MBBSचा जो काही इंटिग्रेटेड कोर्स आहे याविषयी नेमकी काय चर्चा झालेली आहे ते सुद्धा मुद्देसूद पाहणार आहोत। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। पार्श्वभूमी आणि महत्त्व, ग्रामीण आणि निमशहरी भागात दर्जेदार वैद्यकीय सेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने हा जो काही विषय आहे तो आता सध्या विधानसभेत चर्चेला आलेला आहे। प्रशासकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि हा महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी मानला जातो। मुख्य मुद्दा काय आहे ते समजून घेऊयात। अधिकार BHMS म्हणजेच होमिओपॅथी पदवीधरांना ॲलोपॅथी आधुनिक वैद्यकशास्त्र औषधे लिहून देण्याचा अधिकार असावा का, हा मुख्य प्रश्न होता तुषार राठोड यांचा। त्याच्यानंतर अतिरिक्त अभ्यासक्रम, 1 वर्षाचा फार्माकोलॉजी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर ही परवानगी दिली जावी का यावर विचार सुरू आहे। त्याच्यानंतर याची गरज नेमकी का पडली आहे। वाढती लोकसंख्या आणि MD MBBS डॉक्टरांची ग्रामीण भागातील कमतरता भरून काढण्यासाठी हा एक संभाव्य उपाय मानला जातो। विधिमंडळ, याच कारणामुळे विधानसभेत यावर विशेष लक्षवेधी चर्चा आयोजित करण्यात आलेली होती। पुढे जाण्यापूर्वी नीट UG 2026 छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे। ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती अकॅडमी पुणेकडे पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्या स्क्रीनवर, त्याचबरोबर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज वाईज कट ऑफ पाहायचे असतील अशा विद्यार्थ्यांसाठी आपलं स्वतंत्र ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। वैद्यकीय सेवांची सद्यस्थिती आणि कमतरता, तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा। भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील ग्रामीण आणि अतिदुर्गम भागात अजूनही MD किंवा MBBS डॉक्टरांचे गरजेपेक्षा प्रमाण जे आहे ते गरजेपेक्षा खूप कमी असल्याचं दिसून येत आहे। म्हणजेच जे डॉक्टर MBBS आहेत किंवा MD आहेत यांचा जो काही कल आहे तो शहरी भागाकडे आहे। ग्रामीण भागामध्ये या डॉक्टरांची कमतरता आजही असल्याचं त्या ठिकाणी निदर्शनास आल्याची चर्चा सुद्धा विधानसभेमध्ये झालेली आहे। या समस्येवर मात करण्यासाठी आणि प्राथमिक आरोग्य सेवा प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्यासाठी इतर वैद्यकीय शाखांमधील जसे की होमिओपॅथी डॉक्टरांना प्रशिक्षित करून पर्यायी व्यवस्था उभी करणे गरजेचे ठरत आहे। जर आपण तालुका प्लेस किंवा ग्रामीण भागात जर बघितलं तर MBBS डॉक्टरपेक्षा जास्त डॉक्टरांची संख्या कुठली आहे तर ते BAMS डॉक्टर आहेत। त्याचबरोबर
BHMS डॉक्टर आहेत, हे डॉक्टर मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये सेवा देताना आपल्याला पाहायला मिळतात. केंद्रीय पातळीवर म्हणजे केंद्र सरकारच्या पातळीवर BMS डॉक्टरांना विशेष ट्रेनिंग देऊन ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठीचा जो काही MBBS आणि BAMS मिळून एक 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स सुरू करण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत. जितमर पॉंडेचेरी यांनी हा पुढाकार घेतला होता. या संदर्भातल्या बातम्या तुम्हाला गुगलवर त्या ठिकाणी सापडतील. आणि नंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने BHMS डॉक्टरांना सुद्धा काही किरकोळ आजारावर ॲलोपॅथीची औषधं सजेस्ट करण्याची परवानगी देण्यासाठी 1 वर्षाचा जो काही कोर्स आहे, BHMS झाल्यानंतर 1 वर्षाचा CCMP कोर्स, हा फार्माकोलॉजी कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर BHMS डॉक्टरांना त्या ठिकाणी ऑनलाईन पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून प्रमाणपत्र मिळून त्या ठिकाणी प्रॅक्टिस करण्याची मुभा देण्याची जी काही पर्यायी व्यवस्था आणि त्याचं स्वतंत्र पोर्टल जे आहे ते आता सुरू झालेलं आहे. 8,000 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत हा कोर्स केल्याची माहिती विधानसभेत मांडलेली आहे आणि त्यापैकी जवळपास 2,000 प्लस विद्यार्थ्यांनी पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे. आता या रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगकडे रजिस्टर्ड करता येतं. आणि यानंतर याला विरोध काय होतोय की याला विरोध हा होतोय की हे विद्यार्थी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे रजिस्टर झाल्यानंतर रेग्युलर मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणून त्या ठिकाणी काम करतील आणि मग यांच्यामध्ये आणि MBBS मध्ये काही त्या ठिकाणी फरक उरणार नाही. हा मुख्य मुद्दा जो काही आहे तो डॉक्टर तुषार राठोड यांनी मांडलेला आहे. याला समर्थन दिलेलं आहे आमदार अतुल भोसले यांनी. हे विरोधात आहेत या कोर्सच्या बाबतीत. आता याच्या समर्थनात सुद्धा काही लोकांनी त्या ठिकाणी मुद्दे मांडलेले आहेत. त्यांचं समर्थन नेमकं काय आहे ते सुद्धा आपण पुढील स्लाइडमध्ये पाहणार आहोत. निर्णयाचे समर्थन आणि विरोध. समर्थन करणारे जे काय आहे आमदार कुटे म्हणून आहेत, त्यांनी समर्थन केलेलं आहे की BHMS डॉक्टरांना हा 1 वर्षाचा कोर्स केल्यानंतर ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणं योग्य आहे. ग्रामीण भागापर्यंत सुविधा उपचार पोहोचणं हे महत्त्वाचं असल्याचं त्यांनी त्या ठिकाणी बोललेलं आहे. त्याचबरोबर आयुर्वेदिक डॉक्टरांना सुद्धा अशा प्रकारच्या परमिशन मिळाव्यात यासाठी सुद्धा त्या ठिकाणी ते पॉझिटिव्ह असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण आयुर्वेदाला ती प्राचीन जी काही उपचार पद्धती आहे ते मानतात आणि त्याच्यानंतर त्यातूनच ह्या संपूर्ण पॅथींचा जन्म झालाय असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. छत्रपती अकॅडमी पुणे कुठल्याही पॅथीला वरचढ किंवा कुठल्याही पॅथीला कमी किंवा कुठल्याही पॅथीच्या समर्थनात किंवा कुठल्याही पॅथीच्या विरोधात आपण मुद्दे मांडत नाही. जी काही चर्चा झालेली आहे त्या चर्चेच्या आधारावर आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. समर्थन आणि फायदे. 1. ग्रामीण आरोग्य. ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळेल. म्हणजे जे काही अदर पॅथीचे आहेत डॉक्टर्स आहेत, मग त्याच्यामध्ये आयुर्वेदा असेल किंवा होमिओपॅथी डॉक्टर असतील, यांना थोडीफार सूट दिली तर हे डॉक्टर जे आहेत ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेले आहेत. अगदी त्यांचं तालुका प्लेस पासून गाव लेवलपर्यंत यांचे क्लिनिक त्या ठिकाणी आहेत. या डॉक्टरांना थोडीशी सूट जर दिली तर त्या ठिकाणी ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळेल. हे समर्थनाचा पॉईंट त्या ठिकाणी आहे. प्राथमिक उपचार. सर्दी ताप यासारख्या आजारावर तसेच प्राथमिक उपचारासाठी तात्काळ डॉक्टर उपलब्ध होतील. आपत्कालीन सेवा. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने ॲलोपॅथी औषधं देऊन रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य होईल. हे समर्थनात काही आमदारांनी त्या ठिकाणी मुद्दे उपस्थित केलेले. विरोधकांचं म्हणणं काय आहे? अपूर्ण ज्ञान. आधुनिक वैद्यकशास्त्राच्या अपूर्ण ज्ञानामुळे चुकीची औषधी दिली गेल्यास रुग्णांच्या जीवावर बेतू शकतं. शाखांमधील तफावत. ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी या 2 पूर्णपणे वेगळ्या आणि भिन्न तत्वावर चालणाऱ्या शाखा आहेत. दुष्परिणाम. औषधांचे साईड इफेक्ट्स हाताळण्याचे कौशल्य नसल्यास मोठी हानी होऊ शकते. म्हणजे जे आमदार विरोधात आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की MBBS हा क्लिनिकल प्लस सर्जिकल असा 5.5 वर्षाचा व्यापक कोर्स आहे. BHMS सुद्धा 5.5 वर्षाचा आहे, परंतु याच्यामध्ये होमिओपॅथी ही विशेषतः गोष्ट शिकवली जाते आणि फक्त 1 वर्षाचा फार्माकोलॉजीचा CCMP कोर्स करून हे डॉक्टर MBBSच्या समकक्ष होऊ शकत नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे. आणि समर्थनामध्ये त्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत की काही जुजबी आजार आहेत ज्याची SOP ठरलेली आहे. ताप, सर्दी, खोकला असे काही जुजबी किंवा किरकोळ आजार आपण ज्याला म्हणतो, याच्यावर एमर्जन्सीमध्ये हे डॉक्टर ॲलोपॅथीचं औषध सजेस्ट करू शकतात. त्यांना तशी परवानगी द्यावी असे समर्थनात त्या ठिकाणी मुद्दे आलेले आहेत. धोरणात्मक पैलू काय आहेत आणि पुढे
पुढील दिशा कशा प्रकारे असणार आहे, वैद्यकीय शिक्षण 1 वर्षाचा फार्माकॉलॉजीचा अतिरिक्त अभ्यासक्रम कसा असावा आणि त्याची मानके काय असावेत हे निश्चित करणे, म्हणजेच राज्यमंत्री जे आहेत माधुरीताई मिसाळ त्यांनी धोरणात्मक त्याच्यावर काय काय गोष्टी शासनामार्फत तयार केल्या जात आहेत त्याची सुद्धा थोडक्यात त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. कायदा आणि नियम, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया MCG जे राज्याचे कायदे आणि सरकारी धोरणामध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. रुग्णांच्या सुरक्षेची कोणतीही तडजोड न करता योग्य आणि सुरक्षित उपचारांची कायदेशीर हमी देणे. त्याच्यानंतर विधिमंडळातील चर्चेचा निष्कर्ष आणि पुढील पावले काय असणार आहेत ते आपण पाहूयात. सकारात्मक दृष्टिकोन, शासनाने या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आणि ग्रामीण आरोग्य सेवा सुधारण्यासाठी सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. संयुक्त समिती, हा निर्णय घाईघाईने न घेता आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांची संयुक्त समिती स्थापन करून सविस्तर अभ्यास केला जाईल. अभ्यासक्रमाची आखणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने फार्माकॉलॉजीचा योग्य आणि परिपूर्ण अभ्यासक्रम आखल्यानंतरच पुढील कायदेशीर परवानगीचा विचार होईल. सर्वोच्च प्राधान्य, शेवटी शासनाने हे स्पष्ट केले आहे की कोणताही निर्णय घेताना रुग्णांची सुरक्षा आणि आरोग्य याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. सध्या या प्रकरणाचं जे स्टेटस आहे, हे जे काही प्रकरण आहे याला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केलेला आहे की BHMS डॉक्टरांना 1 वर्षाचा कोर्स करून ॲलोपॅथीची परमिशन देऊ नये असं इंडियन मेडिकल असोसिएशनचा त्या ठिकाणी विरोध आहे आणि ते कोर्टामध्ये सुद्धा गेलेले आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे आणि कोर्टाच्या आदेशावरूनच हे काही पोर्टल आहे, स्वतंत्र पोर्टल BHMS डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन जे आहे CCMP कोर्स MUHS नाशिकच्या अंतर्गत करणारे जे काही 8,000 विद्यार्थी आहेत त्यांनी 30 संस्थांमधून हे कोर्स केलेले आहेत आणि 8,000 पैकी 2,000 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं आहे. त्यावर पुढे काय अपडेट येतील हे सुद्धा पाहणं त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही बाजूंनी साधक बाधक त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. डिटेल चर्चा विद्यार्थ्यांना पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या चर्चेची संपूर्ण लिंक मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये असेल तर अशा प्रकारच्या चर्चा होत असतील तर विद्यार्थ्यांच्या हितासाठीच त्या ठिकाणी असणार आहेत. यामध्ये ठळक विद्यार्थ्यांचं करिअर जे आहे MBBS, BMS, BHMS करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एक योग्य मार्ग आणि शासनाची जी काही धोरणं आहेत ती सुद्धा या अशा चर्चांमधून त्या ठिकाणी समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात. हे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे त्या ठिकाणी मुद्दे ठरणार आहेत. नवीन असाल तर श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पेड काउन्सिलिंगसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.